नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पॉड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चाललो आहे ऐतिहासिक शहर खारेपाटण. शिलाहार राजाची ही राजधानी आहे. म्हणजे ज्यावेळी शिलाहार राजवंश होता, म्हणजे साधारण 7वा शतक ते 12वे शतक या दरम्यान हे खारेपाटण राजधानीचं शहर होतं त्यांचं. म्हणजे वल्लीपट्टणम असं नाव होतं त्यावेळी. आणि वल्लीपट्टण किंवा वल्लीपट्टण असं पट्टणम असं त्यांचं नाव होतं. आणि या ठिकाणी खूप साऱ्या ऐतिहासिक संदर्भ आहेत वेगवेगळे. म्हणजे त्या ठिकाणी किल्ला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी, जुनी मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे 72 खेड्याचा अधिपती काळभैरव मंदिर हे सुद्धा खारेपाटणचंच आहे. तर असं ऐतिहासिक शहरात आपण चाललोय. आणि कोकणामधील एक म्हणतात ना की ज्याचा म्हणजे विकास होते असं विकसित शहर आहे आणि ऐतिहासिक शहर आहे. म्हणजे विकसित आणि ऐतिहासिक असं दोन्ही स्वरूपात त्याचा विकास होतोय. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशा प्रकारे हे खारेपाटण आहे ते. आणि विशेष म्हणजे आज आपण ड्रोनच्या माध्यमातून बघणार आहोत, म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये की ड्रोनमधून कशा प्रकारे ते शहर दिसतं ते. तर आता मी चाललोय खारेपाटण, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया. तर आता आपण आलोय खारेपाटणला आणि मी आता उभा आहे कपिलेश्वर मंदिराच्या समोर. आणि हे आहे कपिलेश्वर मंदिर इथलं. तर या मंदिरामध्ये दुर्मिळ अशी सूर्यनारायणाची मूर्ती आहे, ती बघायची आपल्याला. म्हणजे या अगोदर सुद्धा मी म्हणजे या मंदिरावरती एपिसोड बनवला आहे. पण आज आपण खारेपाटणचा एपिसोड बनवतो, त्या अनुषंगाने या मंदिरात पुन्हा आलो. आणि इथला नंदी बघितला ना केवढा मोठा आहे तो. म्हणजे मोठ्या आकाराचा नंदी, ते सुंदर असं नंदीचं शिल्प आहे. आणि हा पुरातन नंदी आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. आणि हे श्रीदेव कपिलेश्वर. आणि ही आहे म्हणजे ही जी बघतोय ती आपण सूर्यनारायणाची मूर्ती. हे बघा, पुरातन मूर्ती एकदम. आणि अप्रतिम अशी शिल्पकला इथली. म्हणजे एकदम बारकावे आहे त्याच्यात. मुकुट बघा, संपूर्ण मूर्ती, दागिने मूर्तीवरचे. आणि मूर्तीच्या पायाशी असलेल्या छोट्या छोट्या मूर्त्या, त्याच्यामध्ये पण म्हणजे प्रॉपर कोरीव काम आहे. छोटे छोटे डिटेल आहेत. तर ही दुर्मिळ मूर्तींपैकी एक आहे. भारतामध्ये अशा खूप कमी मूर्त्या आहेत सूर्यनारायणाच्या. त्याच्यापैकी ही मूर्ती बघतोय आपण खारेपाटणची. खारेपाटणच्या कपिलेश्वर मंदिरात आहे. आणि इकडे विष्णूची मूर्ती आहे. आणि या मूर्ती सुद्धा तसंच डिटेलिंग होतं आजूबाजूला, पण हे आता सध्या नाही आहे. पण हे बघा, तसंच डिटेलिंग असा होतं या काळात. आणि या ठिकाणी हे आपली गणपती बाप्पा, ती सुद्धा पुरातन मूर्ती आहे. तर अशा प्रकारे हे कपिलेश्वर मंदिर. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि मूर्तीसुद्धा बघितली आपण. तर आता आपण इथून जाऊया बाजूला 72 खेड्याचा अधिपती असलेला काळभैरव मंदिरामध्ये. बाजूलाच आहे, त्या ठिकाणी जाऊया आपण. आता आपण आलोय 72 खेड्याचा अधिपती श्रीदेव काळभैरव मंदिर. हे बघा, सुंदर मंदिर आहे, अप्रतिम असं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया.
आपण या मंदिरावरती या अगोदर सुद्धा बनवलं आहे पूर्ण एपिसोड, त्यामध्ये मंदिराची पूर्ण माहिती आहे. तर आता आपण खारेपाटणचा एपिसोड बघतोय. त्याच्यामध्ये हे 72 खेड्याचा अधिपती श्रीदेव काळभैरव. आणि या ठिकाणी श्री गणेश्वर शंकराची पिंडी आहे. आणि या बाजूला आहे श्रीदेवी जोगेश्वरी. तर अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे. आणि या ठिकाणी अष्टभैरव आहेत. तर आता आपण ड्रोन मधून बघूया हा मंदिर परिसर. तर सुंदर असं मंदिर बघितल्यानंतर आता आपण चाललोय बाजारपेठेमध्ये. इकडे बाजारपेठ आहे समोरच. तर बाजारपेठेत जाऊया आणि कशा प्रकारे आज त्यांचा बाजार आहे, शनिवारचा बाजार असतो या ठिकाणी, आठवडी बाजार. आणि कशा प्रकारे बाजार आहे तो बघूया. आणि व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण खारेपाटणचे ड्रोन शॉट एन्जॉय करा. तर आता आपण चाललोय बाजारात. आता आपल्याला आपले मित्र भेटलेत, ऋषिकेश जाधव, खारेपाटणचे रहिवासी. नमस्कार. नमस्कार. आज आम्ही तुमच्या खारेपाटण शहरात आलोय. तर जरा तुम्हाला म्हणजे तुमच्या शहराबद्दल माहिती द्या, कशा प्रकारे शहर आहे ते. आणि आज आपण बाजार पण बघूया, पण पहिल्यांदा थोडक्यात सांगा जरा शहर कसं आहे. खारेपाटण हे 1200 वर्ष जुनं शिलाहारांची राजधानी होती. 1200 वर्षापासूनचं हे शहर आहे. शिलाहारांची राजधानी असल्यामुळे आजही या गावाला खूप महत्व आहे. ह्या गावाची जर तुम्ही भौगोलिक जर परिस्थिती बघितली तर कोलगट बशीसारखा भाग असलेला आणि आजूबाजूने डोंगर, त्यापैकी महत्वाचे 2 डोंगर म्हणजे हा दुर्गादेवीचा डोंगर समोर आहे तो, आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला साजराबाईचा डोंगर. 2 डोंगरांच्या मध्ये खारेपाटण बसलेला आहे. आणि दुर्गादेवीच्या डोंगरावर जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरून तुम्हाला संपूर्ण हायवेला, म्हणजे आत्ताचा हायवे आणि त्यावेळेचे रत्नागिरीकडून येणारा भाग असेल, म्हणजे मुंबईकडून येणारा रस्ता असेल किंवा इकडे गोव्याकडून येणारा रस्ता असेल, संपूर्ण कोल्हापूरमध्ये गगनबावडा घाट जो आहे तो उतरतो. तर त्या तिघांचाही संगम खारेपाटणमध्ये होतो. खारेपाटणला उभे राहिला, त्या किल्ल्यावर उभे राहिल्यानंतर तुम्ही संपूर्ण येणाऱ्या कुठल्याही शत्रूवर नजर ठेवू शकत होता. म्हणजे यासाठी खारेपाटणचा महत्वाचा उल्लेख होता. 12व्या शतकात गोव्याहून शिलाहारांनी राजधानी खारेपाटणमध्ये बसवली. आणि तेव्हापासून हे बऱ्याच मोगल आक्रमणं झाली, आदिलशाही, निजामशाही, नंतर महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला, अशा इतिहासात नोंदी आहेत. आज आता हा खारेपाटणचा जे मार्केट आहे, आज आठवडी बाजार आहे किंवा जी जुनी बाजारपेठ आहे, याच्यावर जवळपास 25 ते 50 आजूबाजूची गावं, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधली, आणि देवगड, वैभववाडी, राजापूर तालुका, कणकवली तालुका, या 4 तालुके, 2 जिल्ह्यातले 4 तालुक्यांची लोक इथे येतात प्रत्येक दृष्टीने. आणि विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार
सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रवेशद्वार, उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेलं हे शहर आहे. आणि आता मध्ये कोरोना काळात तुम्ही बघितलं असाल तर खारेपाटण चेकपोस्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी एंट्री होती याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. आज खारेपाटणचा ज्या आज मार्केट आहे, अर्धा दिवसाचा बाजार असतो, आठवडी बाजार असतो, पण अर्ध्या दिवसाच्या आठवडी बाजारात लाखोंची उलाढाल होते. कोल्हापूर पार अगदी कोल्हापूर सांगलीपासून व्यापारी इथे येतात आणि आजूबाजूच्या 45-50 गावातले लोकही इथे येऊन आठवडा बाजारातून खरेदी करतात. आता पावसाळा जवळ आल्यामुळे ताडपत्री असतील, सुके मासे असतील, बाकीच्या कडधान्य असतील, यांची मोठ्या प्रमाणात इथे उलाढाल चालते. पावसाळी वस्तू, बाहेरून येणारे व्यापारी रेनकोट पासून, कपड्यांपासून, भाजी, सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आवश्यक गोष्टी, जीवन आवश्यक गोष्टी सर्व भेटतात. आणि आता शहरीकरण झाल्यामुळे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे पूर्वीसारखं नव्हतं. जी मॉल संस्कृती आहे, त्या मॉल संस्कृतीचा जो उगम आहे तो आपल्या आठवडी बाजारात आहे. बरोबर. त्यामुळे आठवडी बाजाराला खूप महत्व आहे. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा आठवडी बाजार बघूया आणि मग हळूहळू पूर्ण शहर बघूया. तर आज मी ऋषिकेश बरोबर खारेपाटण शहर बघणार आहे. आता आम्ही पहिले त्यांचा बाजार बघतो. मी आता बाजारात आहे. आज त्यांचा शनिवारचा बाजार हा बघा. बाजार ऑलरेडी चालू झालाय आणि गर्दी चालू झाली. आता गरमी एवढी वाढली ना, आम्ही आता सरबत पितो इकडे बाजारात. काय नाव तुमचं? सरबतवाले नाव काय? नाव काय तुमचं? दिनेश पगारे. काय चालले तुम्ही? नडकी भेटले गरम्याचं सरबत. तर आम्ही दोघे आता सरबत पितो इकडे. बाजार तुफान भरला एकदम. आणि साधारण किती वाजता म्हणजे 12 वाजेपर्यंत वाढत जाईल ना गर्दी? 11-12? हो, अर्धा दिवस असतो. 1:30 ते 2 वाजेपर्यंत बाजार मग हळूहळू कमी होतो. ओके. तर व्यापारी म्हणजे दुपारपर्यंतच बाजार आहे ना. सरबत पिऊया मस्त. बाजार फिरून झाला आणि आता गरम होते. आपण जरा सरबत पिऊया. काय ना तुमचं बोललात? नाही, नाव काय तुमचं? दिनेश पगारे. पगारे. आणि यांचं इकडे स्टॉल प्रत्येक वेळी रोज असतं काय? रोज ना, म्हणजे आठवडी बाजार आहे. तर बाजारात गेलं असतं नक्की यांच्याकडे सरबत पिऊया. मस्त सरबत आहे. आम्ही पण पिला मस्त. आणि इकडे दुकानावर तुम्ही आता किती वर्ष लावताय दुकान? वर्ष. शाळा सोडल्यापासून हाच माझा धंदा आहे. साधारण 20-25 वर्ष. 20-25 वर्ष. आणि आठवडा बाजारच करतो. आणि म्हणजे फक्त खारेपाटण करतो की बाकीची? यात्रा करतो, मोठकुंकेश्वर, अंगणेवाडी, बैल शर्यती करतो. अरे वा. आणि आठवडा बाजार म्हणजे सगळे सिंधुदुर्गातले कार्यक्रम. मग कुठच्या कार्यक्रमात भेटले तर नक्की सांगा. चलत तर हे कुठे ना कुठे भेटतील तुम्हाला. हे सगळे फिरत असतात. आणि इकडे बाजार भरला. आपण बाजार बघूया कशा प्रकारे भरलाय तर आता बघा बाजारासाठी प्रत्येक जागा ठरलेली आहे. त्या ठिकाणी दुकानं असतात. तर ऑलरेडी तिकडे बाजार बघा भरला. पूर्ण रस्त्यावर बाजार आहे. तर मी आता बाजारात फेरफटका मारतोय आणि मग आपण जाऊया. आता बाजारानंतर आपण कुठे जाणार? किल्ल्यावरती ना? किल्ल्यावर जाणार. आणि त्या ठिकाणी किल्ल्याची माहिती, त्यांची मोहीम आहे किल्ल्याची. तर ती माहिती आपण किल्ल्यावरती गेल्यानंतर समजूया. कुठं दुर्ग प्रतिष्ठान बोललात ना? किल्ले खारेपाटण संवर्धन असं आहे ना. हा, त्याच्याबद्दल उत्सव समिती आणि जयंती उत्सव गेली 15 वर्षापासून मोठ्या प्रमाणात साजरा करतो. एकत्र येऊन ठीक आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्षाचा हे बाजूला ठेवून सामाजिक याच्यानं करतात. सामाजिक याच्यातून सर्व त्याची माहिती आपण किल्ल्यावर गेल्यावर देऊया. आता आपण बाजार बघूया कारण इथे खूप हे आहे म्हणजे गडबड आहे. ते बघा जबरदस्त बाजार भरतोय. हा आहे बाजार. तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी बघायला भेटतील आणि व्यवस्थित आहे, नियोजन आहे. भोपळे पण इले आहेत. अरे वा, गावठी भोपळे स्थानिक. भोपळे कसे आहेत? आणि इकडे गावठी भोपळे कसे होते? भोपळे भोपळे कसे? भोपळा आम्ही 40-50 रुपये किलो विकतो. 50 रुपये किलो? 80 रुपये बाजारात आहे. आम्ही 50 रुपये किलो विकतो. तुमची स्वतःची आहेत गावठी? काय ना तुमचं? संतोष आडवेलकर. ओके. तुम्ही काय सरले? खारेपाटणचे? प्रॉपर खारेपाटण. प्रॉपर खारेपाटण. पडवळ आहे, आंबा आहे, भोपळा भाजी आहे, वांगी आहेत, नारळ, आंबे, हापूस आहेत ते कसे आहेत ते आता डझन? आता 400 रुपये डझन. 400 रुपये डझन हापूस आंबा. आंबावडी पण आहे बघा. आंबावडी बघा. आंबावडी खावची तरी यावा. अरे वा. आंबावडी आपण टेस्टला घेतोय. आणि टेस्ट कशी ती सांगा आता. पण ऋषिकेश म्हणून समजूया कशी आहे टेस्ट. मस्त ना. तर यांचं तुम्ही आहेच असतं ना रोज प्रत्येक बाजार आहे बघा. बाजार चालू झाला कॉर्नरला. हा, तुम्ही येऊन इकडे सगळं गावठी भाजी, गावठी सर्व गोष्टी भेटतील. आणि हे बघा ग्रामपंचायतचं विशेष आभार कारण मस्त नियोजन आहे. प्रॉपर म्हणजे बसण्याची जागा दिली सगळ्यांना. त्याच्यामुळे गर्दी वाटत नाही विशेष म्हणजे. आणि व्यवस्थित बसले सगळे. लोकल सर्व म्हणजे इकडे स्थानिक पण असतात आणि बाहेरचे पण असतात ना? हो हो, स्थानिक पण आहेत, बाहेरचे पण आहेत.
म्हणजे खूप लांबून लांबून कुठून कुठे येतं व्यापारी, साधारण कुठून कुठे येतात तिकडे? कोल्हापूर व्यापारी, कोल्हापूर सांगली पासून व्यापारी येतात हा आणि लोकल व्यापारी आहेत ते गावठी कडधान्य, ज्याला आता खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, गावठी तांदूळ असेल, गावठी ओरिजिनल कडधान्य म्हणजे असेल, गावठी काकड्या भाज्या ते घेऊन येतात. आणि ही जी रेग्युलर आपली भाजी आहे ती घाटावरून आपल्याकडे येते, बेळगाव साईडने येते. बरोबर. आणि सगळे आठवडी बाजाराचे तुम्हाला म्हणजे तेच व्यापारी दिसणार तुम्हाला, जे पूर्ण सिंधुदुर्गवर फिरत असतात. शनिवारचा बाजार असतो आणि अर्धा दिवस ना, दुपारी किती वाजता संपतो बाजार? साधारण 1:30 ते 2 वाजेपर्यंत पूर्ण बाजार. तर अशा प्रकारे हा बघा, हा खारेपाटणचा बाजार आहे. तर प्रत्येक वेळी असाच भरगतचा बाजार भरतो आणि सगळे आजूबाजूचे 40 ते 50 गावं बोलला ना, किती गावाची लोक? 45 ते 50 गावं ची लोक असतात. आणि मस्त हिरवळ मस्त आहे एकदम, असं वाटतं वेगळंच लोकेशन वाटतं. बाजार एकदम निसर्गरम्य ठिकाणी बाजार भरतो. आता आपण बघितला खारेपाटणचा बाजार, भारी. गगनबावडीचे ना. कांदे कसे जातात? 100ला 4 किलो. 100ला 4 किलो कांदे सध्या रेट मार्केटमध्ये डिमांड आहे कांदे पावसाळ्यामुळे. 100ला 4, 100ला 3 म्हणजे 4 म्हणजे 25 रुपये किलो. ओके. इकडे कलिंगड पण आहे. कलिंगड कसा? 30 रुपये. 20 रुपये कुठचा? हा तिकडे 20 रुपये 30 रुपये. ओके. छोटावाला 20 रुपये 30 रुपये. लसूण पण आहे. लसूण कशी? लसूण कशी आहे? 10 वरची लसूण कशी? लसूण हा लसूण 40 रुपये पाव किलो, 60 रुपये पाव. तर सर्व जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी भेटतात. कांदे जोरदार आहेत, पावसामुळे कांद्याची खरेदी जोरदार. 25 रुपये 30 रुपये ना. 100ला 3 किलो म्हणजे साधारण 33 रुपये किलो. 35-40चा रेंज आहे. यावर्षी कांदा महाग आहे. आणि तरी पण खात्रीचं कुठेही नाहीये, कारण हा मोठ्या प्रमाणात भिजल्यामुळे. होय. पाऊस लवकर आला यावर्षी, त्यामुळे गोंधळ झालेला आहे. कांद्याचा रेट महाग आहे. तर आता आपण बाजार बघितला. आता आपण बाजार साधारण 6-7 लाईनीत बसतात ही लोक ना, म्हणजे त्या टोकापासून जवळपास म्हणजे इथे 200 ते 300 दुकान आहेत. तुम्हाला तेवढ्या वस्तू मिळतील. तिकडे गरम मसाला बघूया आपण. ही शेवटची लाईन आहे इकडे गरम मसाल्याची. म्हणजे लाईन वाईज बसतात ना सगळे, हे सगळे गरम मसाले. म्हणजे भाजीवाले तिकडे, मध्ये कांदावाले. हा म्हणजे आपण स्टार्टिंगला तिकडे भाजीवाले होते एकदम स्टार्टिंगला, मध्ये ते कांदा बिंदा म्हणजे किराणा मालवाले साधारण. आणि हे किराणा माल प्लस म्हणजे मसाले स्पेशलिस्ट, म्हणजे प्रॉपर किराणा दुकान. कडधान्य हे बघा, म्हणजे त्यांनी व्यवस्थित बसवले. सगळे प्रॉपर किराणा दुकान लाईनीत बसलेत. कोल्हापूरचे आलेत. कोल्हापूरचं ताजं कळेचं. ओके. कळेचं दुकान इकडे खारेपाटणच्या बाजारात. आणि तुम्ही कुठचे बाजार करता? खारेपाटण. आम्ही खारेपाटण, हा मंचे, हा तळा, वैभववाडी. ओके. राजापूर. नाव काय बोललात? संजय लोखंडे. लोखंडे. तळ्यात पण असतं? तळ्यात कुठे असतं? तळ्यात बावधनकर डॉक्टरांच्या शेजारी. ओके. बावधनकर डॉक्टर तळ्यात बाजारपेठेत आहेत त्या ठिकाणी शेजारी, म्हणजे आजूबाजूचे बाजार करतात ते. तर आता आपण जाऊया किल्ल्यावरती. बाजार बघितला आपण, व्यवस्थित बाजार भरला. आणि आता दुपारनंतर जास्त गर्दी होईल अजून, म्हणजे आता 10 वाजलेत, साधारण 11-12ला जास्त गर्दी होईल. 1 वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात. हा. तर आता आपण चाललोय किल्ल्यावरती. समोर किल्ला आहे खारेपाटण किल्ला, ऐतिहासिक. तर किल्ल्यासंदर्भात यांची मोहीम माहिती आपण किल्ल्यावरती जाऊन समजून घेऊया मस्त. तर आता आपण बाजार बघितला. भारत आपण चाललोय किल्ल्यावरती. तर हा आता आपण बघितला तो म्हणजे भाजीपाला आणि म्हणजे व्हेज बाजार, म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी कुठे मासे बिशे. ग्रामपंचायतीने स्वतंत्र बिल्डिंग केलेली आहे. आणि बिल्डिंग मध्ये चिकन सेंटर, म्हणजे पोल्ट्री असतील किंवा ओले मासे, नदीचे समुद्राचे मासे, तसंच सुके माशांचं पण वेगळी वस्तू आहे त्या ठिकाणी. ती कुठे आहे? ती तिकडे आपण त्या बाजूला ना बाजारपेठेच्या. ओके. मग आपण आता तिकडे चाललोय मच्छी बाजाराच्या इकडे. खारेपाटणचा बाजार बघतोय आपण. म्हणजे हा इकडे सगळे भाजीपाला व्हेज म्हणजे शुद्ध शाकाहारी गोष्टी इकडे भेटतील. आणि मच्छी जर तुम्हाला घ्यायची असेल नॉनव्हेज तर तिकडे यायचं. मच्छी मटन आपण त्या बाजारात आपण चाललोय, म्हणजे नॉनव्हेज बाजार. मांसाहारी बाजार, जिकडे सुकी मच्छी मटन मासे भेटतील. बघे
ती बिल्डिंग आहे तिकडे प्रॉपर ग्रामपंचायत. हे बघ इकडून चालू झालं शिंपले तसरे ना गे तसरे सुकी मच्छी सगळे. कशी पाहिली 50 रुपये. 50 रुपये पाहिली. ओके. आणि इकडे सुकी मच्छी कसं वाटतं गे? 200 थोडी आहे 200 ची. 200 रुपये वाटा. हे 100 रुपये वाटा इकडे ना. इकडे वाट्यावर तुम्हाला भेटले सगळे मच्छी भरपूर आहे. मोठा बाजार आहे इकडे आणि सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे एका बाजूला नॉनव्हेज एका बाजूला व्हेज, शाकाहारी मांसाहारी. नियोजन चांगलं आहे यांचं मस्त. इकडे पण मच्छी आहे. इकडे पण मच्छी आहे. इकडे पण मच्छी आहे. मग आता हे सगळे सुकी मच्छी ओली मच्छी आतमध्ये. हो आता ओली मासे आणि चिकन सेंटर आतमध्ये. ओके. 100 रुपये वाटा. हो हे बघा मासे बिशी घेऊ गेले सगळे. पावसाची मच्छी आता जोरदार घेणार ना. मासेमारी बंद असल्यामुळे सुकी मच्छी असते. ओले मासे मिळत नाहीत, त्याच्यासाठी लोक बरेचसे सुकी मच्छी घेतात. बरं पावसाची सगळी आता खरेदी जोरदार. आणि इकडे चिकन मटन सगळं ना. चिकन मटन आणि मासे. ओके. चिकन मासे आणि मटन पुढे म्हणजे सगळं इकडे. हे बघा फिश मार्केट ना. हा भारी. देवगड जे आहे ते देवगडवरून मासे आणतात. 200 रुपये बांगडा. ते पण. आणि समुद्र कशी समुद्र 200. देवगडचे मासे इकडे. तर या ठिकाणी सगळ्या टाईपचे मासे आहेत. आपण तिकडे जाऊया. सगळे मच्छी म्हणजे मच्छीवाले एका बाजूला, नदीचे मासे म्हणून इकडे. हे खाडीचे ना हो. कसे हे काय म्हणते ते गुंजी ना. हा कशी आहे ती वाटो? 250. हे नदीचे मासे. नदी म्हणजे खाडीचे बरोबर. हा. आणि हे कशी आहे? कशी आहेत ते? 200 रुपये किती? हे सगळे वाटो 7 जवळपास. हे खाडीचे. आणि हे नदीचे गोड्या पाण्याचे काडी बिडी आहे इकडे. हा गोरपी समाज मासेमारी करतो. मोठे मळवे आहेत इकडे. मळी मासे कुठच्या नदीचे? खारेपाटणचे. खारेपाटणच्या नदीचे मासे म्हणजे गोड्या पाण्याचे मासे, खारेपाटणचे मासे, सगळे मासे इकडे. हा मच्छी मार्केट. तिकडे मटन मार्केट, चिकन मार्केट आणि इकडे मटन. म्हणजे हे खारेपाटणचं नॉनव्हेज. आणि या ठिकाणी संतोष कांबळे यांचं दुकान आहे. रोज इकडेच असतं बाजाराला. आता 750 आहे ना मटन. लाईन लागली मटणासाठी. आणि तिकडे चिकन. चिकन कसं किलो? 280. आणि कोंबडा अख्खा घेतला तर म्हणजे 180 रुपये किलो. ओके. म्हणजे पीस घेतला तर 180. तर अशा प्रकारे बाजार आहे मस्त. आणि इकडे गावठी कोंबडी 300 रुपये किलो. 300 रुपयात गावठी कोंबडी. तर अशा प्रकारे नॉनव्हेज पण भेटते इकडे. तर आता आपण जाऊया. आता किल्ल्यावर जाऊया ना. आता जाऊया किल्ल्यावरती. किल्ल्यावरती जाऊन आपण ऐतिहासिक खारेपाटण किल्ला बघूया. खारेपाटणचा बाजार पहिल्यापासून अर्धा दिवस आहे ना. हो पहिल्यापासूनच दर शनिवारी अर्धा दिवस बाजार असतो. आणि इतर ठिकाणचे जे बाजार होतात खारेपाटण सारख्या छोट्या मोठ्या गावांचे पूर्ण दिवसात जेवढी उलाढाल होते तेवढी अर्ध्या दिवसात होते. ओके. पूर्ण पब्लिक अर्ध्या दिवसातच बाजार आहे. म्हणजे वेळेत येऊन ते कॉन्सन्ट्रेटेड पब्लिक असतं. बरोबर. मोठ्या प्रमाणात खरेदी. म्हणजे व्यापारी लोकांना ताटकत राहावं लागत नाही. लोकांना दिवसभर वाट बघत राहावी लागत नाही उन्हातानातून. अर्ध्या दिवसाने ते आपल्या संध्याकाळी वेळ आपल्या लांबच्या घरी जाऊ शकतात. असतील ते घरी जाऊ शकतात. बरोबर. मग त्यामुळे अर्धा दिवस आहे यांचा. म्हणजे अर्ध्या दिवसात सगळी लोक त्यावेळीच येतात. दुपारपर्यंत येऊन आपल्या घरी जातात. म्हणजे लोक पण घरी जातात आणि व्यापारी पण घरी जातात. म्हणजे 2 वाजता खाली होणार पूर्ण. ठीक आहे.
आता आपण किल्ल्याजवळ चाललोय. मध्ये बाजारपेठ आहे त्याची, खारेपाटण बाजारपेठ. तिथनं आपण जाणार किल्ल्याजवळ. खारेपाटणची बाजारपेठ सुद्धा आपण बघणार आहोत. आणि आज बाजारामुळे ट्राफिक आहे. तर आता आपण आलोय किल्ले खारेपाटण. हा बघा, या ठिकाणी आता बुरुज आहे आणि काही तटबंदी शिल्लक आहे. मोठा किल्ला होता, आपल्या ऐतिहासिक महत्व होतं. जवळपास 4 ते 5 महिने या ठिकाणी युद्ध झाला आणि तो नष्ट झाला. हा संपूर्ण किल्ला खारेपाटणचा एरिया आहे. आणि आता आपण बघतो ते दुर्गादेवी मंदिर. आणि आता आपल्याबरोबर जाधव साहेब आहेत आणि अजून कोण आहे? मंगेशजी गुरव. ओके. सामाजिक कार्यकर्ते, खारेपाटणचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच शिवजयंती उत्सव समिती आणि किल्ले खारेपाटण संवर्धन समितीचे सदस्य. ओके. मंगेश गुरव पण आपल्या बरोबर आहेत. हा हा. मग तुम्ही आता तुमच्या म्हणजे ह्या संस्थेतर्फे काय करता, म्हणजे तुमचे जे मंडळ आहे त्याच्यातर्फे काय करता नेमकं? आम्ही महत्वाचं म्हणजे शिवजयंती साजरी करतो मोठ्या स्वरूपात. 19 फेब्रुवारी हा दिवस आम्ही उत्साहात साजरा करतो. इकडे काय काय असतो कार्यक्रम? गावातील सर्व मंडळांना सहभागी करून घेतो. ओके. आम्ही मिरवणुकीने एसटी स्टँड पासून किल्ल्यापर्यंत मिरवणुकीने येतो. त्याचबरोबर इथे आम्ही गेल्या वर्षीपासून पहिल्यांदाच इथं सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, त्याला मोठा सहभाग लोकांचा लाभला. ओके. त्याचबरोबर या किल्ल्याशी संबंधित एक व्याख्याते या ठिकाणी आणलेले होते, त्यांनी चांगला इतिहास खारेपाटणचा आम्हाला उलगडून दाखवला. अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेतो. दीपोत्सव सुद्धा करतो तुम्ही ना? त्याचबरोबर दिवाळी पाडव्याला आम्ही दीपोत्सव साजरा करतो दरवर्षी. ओके. त्याचबरोबर आमच्या दादा जाधव आणि इतर काही लोकांच्या संपर्कात असलेले जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्र राज्यातले जे वेगवेगळे शिवप्रेमी आहेत, त्यांच्या सफाईच्या मोहिमा आम्ही दरवर्षी साधारणतः 4 सफाईच्या मोहिमा 6 होतात मंडळाच्या आणि संयुक्त विद्यमाने आम्ही राबवतो. तुम्ही दोघांचाही तुमचा नंबर बोला, जेणेकरून जर कोण महाराष्ट्रातले म्हणजे जे कोण शिवप्रेमी असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील जर तुमच्या मोहिमेसाठी. दादा जाधव इथं प्रामुख्याने असतात. तुमचा नंबर काय? माझा नंबर आहे 9860 670 870.
ओके. या किल्ल्यासंदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल हा, तर आणि तुम्हाला किंवा काय केव्हाही- त्यांना असेल म्हणजे काय मदत द्यायची असेल, काय करायचं असेल तर येऊ शकतं. हो. कारण खूप लोक आता म्हणजे दुर्गवेडे किंवा दुर्गप्रेमी असतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी जात इथे असतात. सतत सहकार्य हा, करणारे- कुठच्या संस्थेचं आहे ते? मावळे आम्ही स्वराज्याचे म्हणून एक महाराष्ट्र राज्यातली एक मोठी संघटना आहे. त्यांचा जो वैभववाडी विभाग आहे, ओके. ते तिथे कॉलेजची ती मुलं आहेत आणि त्यांच्या मार्फत आपल्याकडे सतत मोहिमा राबवल्या जातात मागच्याच साफसफाई. वर्षी आपले बोर्ड तो एक गड किल्ले संवर्धन संस्था म्हणून एक पुण्याची एक संस्था आहे. हा, त्यांनी गेल्या वर्षी इथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तसेच बोर्ड जे माहिती फलक होते, याच्या आधी नव्हते, इथे समजत नव्हतं, फक्त किल्ला आहे आणि मंदिर आहे. पण आता बाबा इथे किल्ला आहे, इथे भुयार आहे, शिवकालीन भुयार, इथे विरगळ आहेत, ओके. इथे 16चा दगड आहे, हा. अज्ञात वीराची समाधी, असे वेगवेगळ्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळांचे माहिती फलक त्यांच्या माध्यमातून आम्ही लावले. ओके. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची खारेपाटण कॉलेजची NSSची टीम आहे, राष्ट्रीय सेवा दलची जी टीम आहे, त्यांचे प्रमुख आहेत सय्यद सर. त्यांचे मुलांचं कायम सहकार्य असतं. कोणत्याही कार्यक्रमाला ते अगदी ऍक्टिव्हली सहभागी म्हणजे तुमच्या सफाईला सगळं आणि साफसफाई स्वच्छता. ह्या दोन्ही म्हणजे हे आता दुर्गादेवीचं जे मंदिर आपण बघतोय प्रशस्त या ठिकाणी बांधलेलं आहे, बरोबर. त्यांचा जो खारेपाटण दुर्गादेवी कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट आहे, त्यांच्या आम्हाला नेहमी सहकार्य मार्गदर्शन लाभतं. अध्यक्ष सामान्य मधुशेठ गुरव आणि त्यांची संपूर्ण टीम, आम्ही ज्या ज्या वेळेला इथं एखादी मोहीम राबवतो, एखादा कार्यक्रम घेतो, तेव्हा त्यांचं आम्हाला मार्गदर्शन कायम पाठिंबा. बरोबर. आणि विशेष म्हणजे सर्व ग्रामस्थांचा सहभाग असतो या कार्यक्रमामध्ये. आणि तुम्ही आता जो शिल्लक असलेला किल्ला व्यवस्थित मेंटेन केला, हे महत्वाचं आहे. कारण खूप ठिकाणी पूर्ण किल्ला असून पण त्याची दुरावस्था होत चालली, पण तुम्ही जेवढं शिल्लक आहे एकच हा पूर्ण तुम्ही दाखवू शकाल, सुस्थितीत आहे. पण तो तुम्ही व्यवस्थित मेंटेन वैभव केला. आहे ते पुढच्या पिढीपर्यंत तसंच जावं, असा आमचा उद्देश आहे. ओके. कसं आहे, बाकीचे बरेचसे किल्ले 350-400 वर्ष जुने आहेत, पण आमचा हा किल्ला 1200 वर्ष जुना आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पडझड झाली. ओके. आणि ज्या वेळेला ब्रिटिशांनी रायगडची नासधूस केली 1818 मध्ये, त्यावेळेला ह्या खारेपाटण किल्ल्यावर पण वर्चस्व प्रस्थापित करण्यात, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खारेपाटण हे गाव किंवा हे किल्ल्याचं जे स्थान आहे, आपण वरून बुरुजावर जाऊन बघू तर आपल्याला ते अगदी मधोमध असल्यामुळे खुष्कीच्या मार्गाने, म्हणजे कुठल्याही रस्त्याच्या मार्गाने, गगनबावडा घाटातून असेल, मुंबई मार्गे असेल, गोवा मार्गे असेल, कुठूनही आपल्याला येणाऱ्या माणसावर इथून नजर ठेवता येत असेल. ओके. शिवाय ही जी शुक नदी किंवा ही जी खाडी आहे आपली खारेपाटणची, त्याच्यावरून त्याच्यातून नौकेतून येणाऱ्या माणसांवरही नजर ठेवता येत होती. त्याच्यामुळे हा किल्ल्याचं खूप महत्व आहे. आणि ह्या किल्ल्याचं महत्व नष्ट व्हावं की जेणेकरून पुढच्या पिढीला याच्यातून काही प्रेरणा मिळू नये, यासाठी ब्रिटिशांनी जसे बाकीचे किल्ले उद्ध्वस्त केले महाराष्ट्रातले, तसं ह्या किल्ल्याची पण खूप मोठ्या प्रमाणात नासधूस केली. ह्या किल्ल्याचे दगड काढून काही वाघोटनला जेटी बांधल्याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. आणि आता आम्ही युवक जे खारेपाटणचे युवक आहोत, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, आमच्या कालभैरव दुर्गादेवी ट्रस्टच्या माध्यमातून, ग्रामपंचायत खारेपाटणच्या माध्यमातून या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहोत. पण आम्ही शासकीय स्तरावरून आम्हाला कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत पाठबळ मिळत नाही. ओके. पण मिळालं पाहिजे. पुरातत्व खात्याने या किल्ल्याची नोंद जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ज्याप्रमाणे या बाजूला पूर्णगड आहे किंवा आंबोळगड आहे, तिथं त्यांनी जवळपास 4-5 कोटी रुपये खर्च केले आणि तो किल्ला पुनर्बांधणी केली. तर आमचं ग्रामस्थांचं आणि या ट्रस्टचं किंवा आमचं हे जे मंडळ आहे याच्या माध्यमातून शासनाला आव्हान आहे की हा जो किल्ला आहे हा पुन्हा त्याला गतवैभव प्राप्त करून द्यावं, जेणेकरून पर्यटकांची पावलं इकडे वळतील आणि गावाला एक वेगळ्या पद्धतीने रोजगार निर्मितीसाठी चालना मिळेल. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे हा फक्त शिवकालीन किल्ला नाही, याला शिलार राजवंशाची शिलार राजवंशाचा किल्ला आहे. म्हणजे ही तटबंदी त्यांनीच बांधलेली असावी त्यावेळी. 785 मध्ये किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं असं नोंद आहे, अशी नोंद आहे. 820 ला बांधकाम संपलं, म्हणजे 7व्या शतकापासून 8व्या शतकापर्यंत. ओके. आणि त्याच्यानंतर इथे राजधानी चांदोर, गोव्यातले चांदोर जे गाव आहे तिथून राजधानी इथे हलवली गेली. बरोबर. आणि त्यापासून नंतर जोपर्यंत मुघली आक्रमण होत नाहीत तोपर्यंत हे किल्ला आणि ही राजधानी सुस्थितीत होती. आणि तो पहिल्यापासून जो आकार होता तो त्यांचाच होता की त्याने शिवकालीन म्हणजे छत्रपतींच्या काळात वाढला आकार? एक दिवसाचं वास्तव्य इथं होतं असं इतिहासात नोंद आहे. आढळते. कारण हे जे भवानी मातेचं मंदिर आहे, दुर्गादेवीचं मंदिर आहे, ही याची स्थापना ज्या वेळेला छत्रपती भूमिगत होते त्यावेळेला त्यांनी इथं येऊन पूजा केलेली आहे आणि त्यांनी ही मूर्ती स्थापन केलेली आहे अशी या ठिकाणी माहिती आहे. ओके. म्हणजे या संदर्भातले ताम्रपटही उपलब्ध आहेत. बरोबर. की ज्याच्यामध्ये ते उल्लेख आढळतात या किल्ल्या संदर्भात.
म्हणजे या ठिकाणी शिलार राजवंश आणि मराठा साम्राज्य दोघांचं अस्तित्व आहे. ओके. मराठ्यानंतर ह्याचा तुळाजी आंग्रेकडे ताबा होता ना. आता आपण किल्ला बघूया कशा प्रकारे. आता आपण जातोय बुरुजावरती. आता बुरुजावरती जायला हीच वाट आहे ना सध्या, म्हणजे हा बुरुज थोडासा ढासळला त्याच्यामुळे ह्याच वाटेने आपल्याला वरती जावं लागणार. हे बघा ही तटबंदी आहे पूर्ण, ही जुनी तटबंदी आहे सर्वांना समोरची. म्हणजे हा तट दिसतोय ना तो उद्ध्वस्त झाला तर हा बघा समोर नदी आहे आणि हा आपण आता बुरुज आहे. म्हणजे संपूर्ण किल्ला केवढा मोठा होता असा उल्लेख आहे म्हणजे इतिहासात. साधारण केवढा 6 बुरुजांचा किल्ला, पण ऍक्च्युअल क्षेत्रफळ तसं सांगता येणार नाही, तसं काही नोंद नाहीये. काळाच्या ओघात बरचशी पडझड झाली. हा, त्याच्यानंतर मानवी जसं बोललो उत्खनन झाली. माझ्या माहितीप्रमाणे हा किल्ला विजयदुर्ग किल्ल्याच्या बरोबर साईजने होता असं माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे वेगळी माहिती आहे, मी मध्ये एकदा अभ्यास केला होता जरा, तर कुठेतरी माझ्या वाचण्यात झालं की हा किल्ला जवळपास विजयदुर्ग किल्ल्याच्या साईजचा होता जवळपास. व्यवस्थित संशोधन पण संशोधन झालं पाहिजे या किल्ल्याबद्दल खूप हे आहे. आज नेटवर असेल किंवा पुस्तकांच्या माध्यमातून असेल, मी थोडंफार जेवढं वाचन केलं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती आहे, बरोबर. थोडीशी विसंगती तफावत आहे, पण पूर्णपणे त्याचा अभ्यास कोणीच नाही केला. आणि पुरातत्व खात्याकडे पण त्याची नोंद प्रॉपर नाहीये, त्यांनी दुर्लक्षच केलं. आम्ही तिथे जाऊन थिबा पॅलेसला जे ऑफिस आहे तिथेही आम्ही चौकशी केली, त्यांनी खारेपाटणचा किल्ला एवढं माहिती आहे पण त्याची आमच्याकडे नोंद नाहीये. आता जे आपण बाजूने चढत आलो ना, तर साधारण इथं चव्हाटा आहे गावचा, ह्या समोरच्या भागात ही जे नदीचं पात्र दिसतं आणि तिथं बाजार भरला जायचा आणि तिथून त्या किल्ल्याकडे येणाऱ्या पायऱ्या सुरू होतात आणि त्या या शाळेच्या या मंदिराच्या माध्यमातून या शाळेच्या माध्यमातून वरती येतात. ओके. तिथून तो किल्ल्याचा भाग चालू होतो. एवढा मोठा एरिया किल्ला, मोठा जसा देवगड किल्ला आहे त्याच पद्धतीचा हा किल्ला आहे. बरोबर. आणि म्हणजे त्या काही ठिकाणी असा उल्लेख होता की खंदक होता या ठिकाणी पाणी फिरायचं असं, त्याचं खंदक आहे ना रस्ता केल्यामुळे हा खंदकाचा भाग बुजला गेला. हा बघा, ओके, बाजूला आहे खंदक आहे, पिंड आहे, पायऱ्या आहेत प्रॉपर. तुम्ही आता शोध घेतल्यानंतर मिळालं ते कुठे आहे पायऱ्या आता ते वाट साफ केलं. ओके, हे खंदक आहे ना. हा खंदक पूर्ण असा होता, इथे तर भर टाकण्यात आले आणि बघा या इथे पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला. बरोबर. या जुन्या पायऱ्या आहेत. म्हणजे हा प्रवेशद्वार होता का जुना? हा दिंडी दरवाजा. ओके. म्हणजे आपण मगाशी रोडने आलो, हा रोड आहे समोर आणि हा खरा प्रवेशद्वार दिंडी दरवाजा. म्हणजे हा मेन बुरुज शिल्लक राहिला फक्त किल्ल्याचा, शिल्लक राहिला. आणि जसं तुम्हाला सांगितलं तसं खारेपाटणची रचना, हा दुर्गादेवीचा डोंगर आणि समोर एक झेंडा लावलेला दिसतोय तो साजराबाईचा डोंगर. ओके. त्याच्यामध्ये बशीच्या आकारात वसलेलं हे खारेपाटण गोल. बरोबर, गोलाकार वसलेलं. जवळपास 17 ते 18 वाड्या आहेत इथे. ओके. आणि साधारण लोकवस्ती किती असेल? साधारण लोकवस्ती 5000च्या दरम्यान लोक आहे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या हिशोबाने 5000, पण अजून पण लोक राहत असतील. म्हणजे ही व्यापारी लोक असल्यामुळे जे बाहेरून आजूबाजूच्या शाळांमध्ये आलेले शिक्षक असतील, आजूबाजूच्या याच्यात आलेले म्हणजे भाडेकरू असतील, कामानिमित्त आले, त्याच्यानुसार जास्त असणार. म्हणजे 6000च्या पुढे लोकसंख्या असेल. आणि इथे तुम्ही बघू शकता तिकडून आलेला जो साजराबाईच्या डोंगराच्या इकडून आलेली ही गोव्याकडून आलेली वाट आहे आणि इकडून ही आलेली आहे ही मुंबईकडून आलेली वाट. बरोबर, मुंबई गोवा रोड. आणि समोरचे मधुबन हॉटेलच्या इथून गगनबावडा मार्गे गगनबावडा घाटातून आलेला रस्ता आहे. बरोबर. तर अशा प्रकारे कनेक्टिव्हिटी पण इथून खारेपाटणच्या किल्ल्यावरून या तिन्ही मार्गावर प्लस नदी मार्गे येणाऱ्या कोणत्याही आक्रमण असेल किंवा कोणताही अपरिचित व्यक्ती असेल ते आपल्याला इथून समजू शकतो. बरोबर. आणि पूर्वी इथपर्यंत गलबत यायची ना खारेपाटण पर्यंत, म्हणजे 19व्या शतकापर्यंत पण यायची. जसं शिवकालीन इतिहास संपला, ब्रिटिश काल चालू झाला, तर ब्रिटिश कालामध्ये खारेपाटण हे देवगड प्रांताचं महत्वाचं तहसीलचं ठिकाण होतं. ओके. आणि महत्वाची बाजारपेठ होती. आणि त्या बाजारपेठेचं महत्वाचं गोष्ट म्हणजे ही शुक नदी. विजयदुर्गला मोठ्या बोटीमधून गलबतांमधून ज्या वेळेला माल आणला जायचा तो छोट्या गलबतामधून इथपर्यंत पोहोचवला जायचा आणि मग घाट माथ्यावर तो माल इथून नेला जायचा. मग त्यामध्ये प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ, त्याच्यानंतर कौलं आणि मीठ यांचा मोठा व्यापार इथं चालायचा. ओके. आणि सुकी मासळी. आणि त्याच्यानंतर तो हळूहळू या कालावधीत तो कमी झाला, गलबत यायची बंद झाली आणि मग रस्ते वाहतूक सुरू झाली मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तो खाडीचा भाग जो आहे तो आता भरपूर गाळ साचून खाडी बुजलेली आहे. ओके. म्हणजे आता तुम्ही बोललात त्याप्रमाणे ह्या किल्ल्याची सध्या तटबंदी आहे आणि पुढे कुठेतरी भुयार आहे ना, ते भुयाराकडे पण आपण जाऊ. आणि अजून काय बघणार काही? ते सोळाचा दगड आहे, अज्ञात वीराची समाधी आहे. खारेपाटणचा जर इतिहास बघितला तर आज प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरगळ शिळा आहे. म्हणजे जो खारेपाटणचा इतिहास आहे हा इंग्रज
मुघल, निजामशाही, आदिलशाही, मराठे, त्याच्यानंतर आधीचे शिलार, याच्यात मोठ्या प्रमाणात रक्तरंजित इतिहास जर म्हटलं झालं तर खारेपाटणचा आहे. बरोबर. कारण 150हून अधिक इथे विरगळ आणि सतीशिळा आहेत. ओके. आणि वेगवेगळी संस्कृती इथे आहे, म्हणजे मराठा साम्राज्य होतं, शिला राजवंश होता, त्याच्यामुळे प्रत्येकाची छाप या ठिकाणी आहे. प्रत्येकाची वेगवेगळी छाप आहे. ओके. आणि तुम्ही आता बऱ्यापैकी अभ्यास करून त्यातली माहिती मिळवताय सध्या. हो, सध्या माझं चालू आहे वाचन. मोठ्या प्रमाणात पण वाचन नाही तुम्ही हा खरोखर पहिल्यांदा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे खारेपाटण किल्ल्याबद्दल खूप लोकांना माहितीच नाहीये आणि तुम्ही त्या मनाने खूप म्हणजे माहिती काढली, त्याच्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि असाच तुमचा उपक्रम ठेवा आणि या किल्ल्याबद्दल अजून माहिती लोकांसमोर आणा. तर आता आपण बघूया उरलेला किल्ला, म्हणजे बाकीचे स्पॉट बघूया. आपण मेन बुरुज बघितला, सध्या हाच एक बुरुज अवेलेबल आहे, म्हणजे अस्तित्वात आहे. बाकी सर्व किल्ला नष्ट झाला. आणि पुढे काय तो एक अर्धवट आहे, तिथे एक अर्धवट आहे. ओके. हा तो एक थोडासा शिल्लक आहे. आणि बघा सध्या हा तुटल्यामुळे त्याला प्रॉपर असा रस्ता नाही. आता आपण बुरुजवरून खाली चाललो. आणि या ठिकाणी खूप लांबून लांबून लोक येतात किल्ला बघायला आणि मंदिरात दर्शन घ्यायला. आणि आता आपण चाललोय दुर्गादेवी मंदिरात. तर आता आपण आहोत दुर्गादेवी मंदिरामध्ये. हे सुद्धा मस्त नवीन बनवलंय. मागे जेव्हा आलो तेव्हा काम चालू होतं या मंदिराचं, आता पूर्ण झालंय. तर अशा प्रकारे अप्रतिम असं दुर्गादेवी मंदिर बघतोय. आणि हे सुद्धा म्हणजे कालभैरव मंदिराप्रमाणे हे सुद्धा मस्त बनवलंय, त्याच पॅटर्न मध्ये येते, तशी डिझाईन आणि तशाच प्रकारचं बांधकाम आहे, सुंदर. तर आता आपण बुरुजावरून हा बघा ही तटबंदी आता आहे, आणि ही जुनी तटबंदीच आहे सर्व बघणं आवश्यक, कारण या ठिकाणी खूप मोठं युद्ध झालं होतं, म्हणजे खूप सारी युद्ध झाली होती. शिलार राजवंशापासूनचा इतिहास आहे किल्ल्याला. 1200 वर्ष त्याच्या अगोदर पण असेल का ना, काय माहिती आहे त्याच्याबद्दल? 1200व्या शतकात हा किल्ला बांधला गेला अशी उल्लेख आहे. ओके. उल्लेख आहे. इथं काही भग्नावशेष यांचे आहेत, चौतरे. हा, जुने चौतरे महाल होते बरोबर त्याचे. आणि ज्या शिवकालामध्ये ज्या ब्रिटिशाला या ठिकाणी डांबलेलं होतं असा इतिहास आहे. तर त्याच्याबद्दल दादा जाधव तुम्हाला जास्तीची माहिती देते. कोणाला डांबलं होतं या ठिकाणी? ज्यावेळेला जैतापूरच्या खाडीत गलबत आपल्या मराठा साम्राज्याने अडवली होती, मराठ्यांनी अडवली होती त्यावेळेला, आणि ती गलबत ताब्यात देण्यास ब्रिटिशांनी नकार दिला. त्याचा राग येऊन आपल्या त्यावेळच्या महाराजांच्या काळात सर फिलिप गिफर्ड आणि त्याचा एक सहकारी आणि एक इथला स्थानिक दलाल असे 3 जण होते. त्या 3घांना इथे 1 महिना खारेपाटणच्या किल्ल्यावर ठेवलं होतं. वखारीतून त्यांचं जेवण यायचं, डांबून ठेवलं होतं अंधार कोठडीत. आणि आज त्या अंधार कोठडीचा काही अवशेष नाही, कारण खूप 350-400 वर्ष होऊन गेली. बरोबर. त्यावेळेला नंतर पन्हाळगडावरून इथे महाराजांनी आपल्या पन्हाळगडावरून त्यानंतर महाराजांनी पन्हाळगडावरून अनाजीपंतांना पाठवून इथे त्यांचा न्याय निवाडा केला आणि मग त्यांच्याशी तह करून त्यांना सोडून दिलं. ओके. इंग्लंडला रवाना केलं. आणि ही वाट आता जुनीच आहे पहिल्यापासून, तटबंदी आहे, छोटा बुरुज आहे ना. ओके. नुसता पाया शिल्लक राहिलाय. म्हणजे कालचा वरती मोठा बुरुज होता तसा असणार, त्या बुरुजासारखाच हा बुरुज होता, पण आता एवढा शिल्लक आहे. बरोबर. हे त्यावेळेचं भुयार आहे, शिवकालीन भुयार. ओके. आणि याबद्दल आख्यायिका अशी सांगितली जाते की इथून महाराजांचे त्यावेळेचे इथं असलेल्या सैन्यापैकी जे घोडे होते ते पाणी प्यायला सुक नदीमध्ये जायचे. हे भुयार सुक नदीच्या इथं उघडायचं, अशा पद्धतीची माहिती इथं जुने लोक, म्हणजे किल्ल्याचा मेन दरवाजा न उघडता सुद्धा जायचे खालून, असं गुप्त मार्गाने. ओके. म्हणजे खूप वर्षामुळे ती पडझड झाली आणि आता कुठे एंट्रन्स दिसत नाहीये. तोही साफसफाई आणि हे करण्याची गरज आहे, त्याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. तर हा आहे भुयारी मार्ग. जाता येते खाली. ओके. आता आपण भुयारात चाललोय. हे बघा, मी आता वरून भुयारात आलो. हे शिवकालीन भुयार आहे असं सांगतात. खूप मोठं भुयार आहे ना. बापरे. अशा प्रकारे
हा भुयारी मार्ग नदीत बाहेर पडतो ना, त्यावेळी बाहेर पडायचा. हो, आम्ही एक 4-5 वर्षापूर्वी हार्नेस म्हणजे कमरेला दोर वगैरे बांधून NSSचे आमचे एक शिक्षक होते, त्यांची मुलं मी स्वतः आम्ही खाली उतरलो होतो. ओके. पण ह्या जिकडून तिकडून पडझड झाल्यामुळे दरडी कोसळल्यामुळे ब्लॉक झाले पूर्ण. एखादा दरवाजा असेल तरी पण तो दिसण्यात येत नाही. बरोबर. आणि जर त्याला काय काढायचं ब्लास्टिंग वगैरे करून तर वरती थोडीशी धोकादायक असल्यामुळे मॅन्युअली काम करावं शक्य नाही होत. पण याच्यावरती म्हणजे रिसर्च झाला तर काहीतरी माहिती निघेल. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी मतं येत आहेत. आता जशी दंतकथा सांगितली जाते, जशी गुरुवाणी सांगितली तसं की हा शिवकालीन भुयार होतं आणि इथून घोडे पाणी प्यायला जात होते असं म्हटलं जातं. मध्यंतरी दुसरे एक इतिहास संशोधक आले होते, त्यांच्या मते ही पाण्यासाठी खोदलेली विहीर असं आहे. बरोबर. दुसरा एक मतप्रवाह असा आहे की अंधार कोठडी म्हणून जिथे टाकलं जायचं किंवा एक धान्याचं कोठार म्हणून जिथे वापरलं, जशी रायगडावर तळघर आहेत तशा पद्धतीचंही इथे तळघर म्हणून हे विहीर असणे जास्त चान्सेस आहे, कारण शिला राजवंशात अशा विहिरी असायच्या कोरीव, त्यामुळे जास्त चान्सेस तर वाटतो. पण नक्की माहिती नाही आता. आणि याचाच वापर करून ह्याच्याच दगड काढून किल्ल्याच्या तटबंदीला वापरले. बरोबर. म्हणजे इथले दगड काढून म्हणजे इथे विहीर पण तयार झाली, म्हणजे काय आधी ते पण तयार झालं आणि हे पण किल्ला पण तयार झाला. तर असं वैशिष्ट्यपूर्ण हे भुयार आहे. सध्या याला भुयार म्हटलं तर शिवकालीन भुयार, आणि याच्यावर अभ्यास केला तर अजून काही काही निघेल याच्याबद्दल माहिती. पर्यटनाच्या दृष्टीने याचा खूप मोठा आहे. कारण मी आता काही याच्या महिन्यापूर्वीच महाबळेश्वरला गेलो होतो. महाबळेश्वरला 2-3 ठिकाणी अक्षरशः मातीत कृत्रिम गुहा करून तिथे प्रत्येक ठिकाणी 50 रुपये एंट्री हे करून प्रेक्षकांना थोडंसं रांगत थोडंसं चालत असं जाऊन आतमध्ये एक लाईट इफेक्टने वाघ सिंह कोटे ठेवून लाईट इफेक्ट देऊन वगैरे लोकांना असं एक वेगळं अट्रॅक्शन तयार केलं. आणि हे रिअल आहे, हे तर खरं आहे. आणि हे इतिहास, याला 1200 वर्षाचा इतिहास आहे. बरोबर. इथे जर मावळे उभे केले, त्यांना जर लेदर लाईट वगैरे हे केले आणि इथे एक प्रॉपर जर शिवकालीन शिवसृष्टी टाईप जर केलं डेरवणला जशा पद्धतीने आहे, बरोबर, तर होऊ शकतं. पर्यटनाच्या दृष्टीने खूप याचा फायदा होऊ शकतो. नक्की. तर हा व्हिडिओ जे बघत असतील म्हणजे शिवप्रेमी किंवा संबंधित अधिकारी, तर नक्की याच्यावर लक्ष द्या, कारण हा ऐतिहासिक किल्ला आहे. हे बघा, वरती तटबंदी अजून काय काय ठिकाणी आहे, काय काय तटबंदी बुरुज, अशा प्रकारे अजूनही अस्तित्व टिकून आहे खारेपाटण किल्ला, आणि तो व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपण भुयारातून वरती बघा, हे अशा प्रकारे सध्या म्हणजे इथून मी उभा आहे तिथून जवळपास 40-50 फूट खाली आहे, आणि इकडून वरती जवळपास 40-50 फूट. म्हणजे हे जर सध्याच्या लेवलने बघितलं तर जवळपास 100 फूट खोल अंदाजे आहे. आणि माती बिती पडल्यामुळे कमी झाले ते, पण अजून मोठं असू शकतं भुयार किंवा जी विहीर आहे ती. हे बघा, अजूनही सध्या स्थितीत ही त्याची स्थिती आहे. अशा प्रकारे हे, आणि इकडे या बाजूला इकडे पायऱ्या पण आहेत छोटे छोटे चढण्याचे, पण हे दिसू शकत नाही आता कारण हे कोसळले इकडे. तर अशा प्रकारे आहे भुयार. आता आपण वरती जाऊया. तर आत्ता आपण आलो भुयारातून वरती, पण आता इकडे भुयाराकडे आलो. हे आहे आपलं दुर्गा माता मंदिर. आणि ही वाट कुठे गेली खाली? ही वाट आपल्या घोडेपातर जिथे घोडे पाणी प्यायला जायचे ती म्हणून तिला घोडेपातर बंदर, गलबत उतरली जायची, ते घोडेपात्र बंदराकडून घेणार ही दुसरी वाट आहे. दुसरी वाट म्हणजे त्यावेळीची मुख्य वाट. ओके, म्हणजे तो मुख्य दरवाजानंतर ही दुसरी वाट. बरोबर. तिथून ह्या पायऱ्या होत्या, आता बऱ्याचशा पायऱ्या मातीत नष्ट झाल्या. हे बघा, अजून काही पायऱ्या आहेत. हे सगळ्या जुन्याच पायऱ्या असतील ना? जुन्या पायऱ्या. म्हणजे आता सध्या ग्रामस्थांकडून काही वेगळी छेडछाड झाली नाही, हे आहे तसं जुनंच आहे ना सर? म्हणजे जो किल्ल्याची स्थिती आहे ती पहिल्यापासूनच आहे, यात काय मॉडिफिकेशन म्हणजे नाविन्य काय केलं गेलं नाही. त्यामुळे जशा पद्धतीत तो किल्ला नष्ट झाला तसंच आहे तो अजूनही. इथे महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्या किल्ल्याला लागूनच ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस म्हणजे शासकीय, आता ते PWDच्या बांधकाम विभागाकडे असलेलं शासकीय विश्रामगृह, त्याची खूप दुरावस्था झाले. ब्रिटिशांनी एक चांगला व्ह्यू, एक चांगला ठिकाण पकडून ते बांधलं होतं. खरं तर शुक नदीच्या तीरावर असलेलं ते एक सुंदर विश्रांतीगृह होऊ शकेल, पर्यटकांना राहण्यासाठी तिथे सोय होऊ शकेल किल्ल्याला लागत, पण त्याची दुरावस्था झालेली आहे. याला लागूनच खाली असणारी मराठी शाळा आहे जी 1860 साली बांधण्यात आलेली आहे, तीही ब्रिटिशकालीन आहे. त्याची सुद्धा नोंद आहे. त्याची सुद्धा नोंद आहे. आजची जिल्ह्यातल्या टॉपमोस्ट सगळ्यात जुन्या शाळांपैकी आहे, आणि मॉडेल स्कूल म्हणून आज जिल्ह्यात ती नावाजलेली आहे. ओके. त्यालाच लागून असलेलं पोलीस स्टेशन जेही ब्रिटिशांनी बांधलं त्यावेळी पोस्ट होतं, तिथेही आता खूप दुरावस्था झाली आहे. पण आजही तिथे
पोलीस स्टेशन आहे. बरोबर. म्हणजे कोकणातील सगळ्यात जुनं शहर खारेपाटण आहे माहितीप्रमाणे, कारण ही राजधानी होती शिलाराजाची. आणि आताची जी आपण शहरं बघतो ती कदाचित त्याच्या नंतरची असतील, पण एवढं जुनं शहर असूनही तेवढं म्हणजे हे नाही झालं, म्हणजे खारेपाटणला तेवढं महत्व मिळालं नाही. ऐतिहासिक महत्व असून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं नाही. आजही आम्ही तालुका होण्यासाठी धडपडत आहोत. तालुका कृती समिती आहे, त्याच्यामार्फत शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे. शासनाने काही अंशी ती मागणी मान्यही केलेली आहे. लवकरात लवकर आमचा खारेपाटण तालुका झाल्यास बाकीच्या सुखसोयी किंवा सुविधा ज्या असतील त्याही आम्हाला खारेपाटणला महसूलचं ठिकाण असेल किंवा तालुक्याची इतर ठिकाणं असतील ती आम्हाला मिळतील, जेणेकरून खारेपाटण पर्यटनाच्या दृष्टीनेही नावारूपाला डेव्हलप होईल. बरोबर. तर आता आपण हे खारेपाटणचं वैभव बघतो जे आता शिल्लक आहे, आणि याला डागडुजीची गरज आहे, कारण पर्यटन खातं इकडे अजिबात लक्ष अजून तरी देत नाही देत. त्यांच्याकडून काही हालचाली झाल्या होत्या मधल्या काळात. पत्र कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट तर्फे त्यांच्याशी पत्रव्यवहार केला होता, पण तो अद्याप काही त्यांच्यावर त्याचं रिप्लाय आलेलं नाही. ओके. तर सध्या ही स्थिती आहे. आणि शिवप्रेमी दुर्गवेडे म्हणजे दुर्गप्रेमी खूप लोक असतात, आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की हा बघा सध्या असा किल्ला आहे. तुम्हाला जर या किल्ल्यासंदर्भात काही मदत करायची असेल तर जाधव साहेबांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ते सध्या या किल्ल्यासाठी मेहनत घेत आहेत संवर्धनासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी, आणि त्यांच्याबरोबर त्यांची टीम सुद्धा आहे. तुमच्या इथल्या खारेपाटण टीमचं नाव काय लिहिलं तुम्ही? शिवजयंती उत्सव मंडळ तथा किल्ले खारेपाटण संवर्धन समिती. ओके. किती सदस्य साधारण? सदस्य म्हणजे आम्ही असं काही कुठल्याही प्रकारचं नोंदणीकृत नाहीये, पण कार्यक्रमाच्या वेळेला आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर टाकल्यानंतर कार्यक्रमाच्या वेळेला सर्व सदस्य त्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या संस्थांचे नवीन लोक ऍड होतात तुमच्या. हा, तरुण मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमाला आम्हाला मदत करतात. बरोबर आहे. तर शिवप्रेमींना म्हणजे आमच्या चॅनलतर्फे आहे की हा किल्ला तुम्ही नक्की भेट द्या. जर तुम्ही किल्ल्यांना भेट देत असाल तर या किल्ल्याला सुद्धा भेट द्या, आणि जाधव साहेबांना कॉन्टॅक्ट करा. त्यांनी नंबर शेअर केलाय. हा बघा, हा सध्या किल्ला एवढा अस्तित्व आहे, आणि तो बुरुज आहे जो अजून अस्तित्व चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. तर अशा प्रकारे आहे सुंदर आकर्षक असं दुर्गादेवी मंदिर, मस्त. आणि आता आपण कुठे चाललोय? एक अज्ञात वीरांची समाधी आहे इथे. ओके. सोळाचा दगड आहे, खंदक आहे. तर आता आपण आलो, हे बघा ही सुद्धा एक तटबंदी शिल्लक आहे या बाजूला, या बाजूने लक्षात येतं. अर्धवट बुरुज आणि तटबंदी शिल्लक आहे. आणि हा सुळाचा दगड समोर. हा पूर्वीचा जे किल्ल्याभोवती सूळ म्हणजे सूळ दिला जायचं त्याचा दगड आहे, सुळावर दिला जायचं. ओके. दिलं जायचं ना, दगड. ओके, म्हणून याला सुळाचा दगड म्हणतात. हा, हे बरं चांगलं केलं, बोर्ड लावल्यामुळे लोकांना लक्ष येतं. बरोबर. तर हा आहे सुळाचा दगड. या ठिकाणी सुळी दिलं जायचं. पूर्वी जी सुळी देण्याचा प्रकार होता तो त्यावेळी कशा प्रकारे असायचं माहिती नाही, पण दगड तर आहे इथे, आणि सुळाचा दगड असायला म्हणतात. हा बघा, वैशिष्ट्यपूर्ण दगड आहे, कोरीव दगड आहे पूर्ण. आणि ही समोर बघतो तटबंदी आहे इकडे या बाजूची, म्हणजे किल्ला असल्याचं खानाखुणा सगळीकडे आहे तिकडे. ही खंदक आहे ना पूर्ण? ओके, हे खंदक आहे. म्हणजे या पूर्ण खंदक, गोल खंदक, आणि त्याच्या भोवती मधोमध किल्ला, असं रचना होती किल्ल्याची. बाजूने खंदक, बाजूने शुक नदीचं संरक्षण. ओके. असा तो किल्ला असल्याची नोंद आहे. हा, आणि जसं आपला सिंधुदुर्ग विजयदुर्ग आहे त्याच धर्तीवर हा किल्ला होता, फक्त आता नष्ट झाला. हा, नदी खाडी मोठी होती, गलबत आहे एवढी. आता दरवर्षी येतो, म्हणजे पूर येतो आणि गाळ असतो. वाहतूक बंद झाली. ओके. ही कोणाची तरी समाधी आहे? हा, ही आम्ही बरेच वर्षापर्यंत म्हणत होतो की हे काहीतरी शंकराचं मंदिर आहे. ही अज्ञात वीरांची, म्हणजे याच्याबद्दल नक्की माहिती नाही, पण ही समाधी आहे. बरोबर. ती जी आहे ती नुसती फक्त पेंडी आहे. ओके. वरचा लिंग नाहीये त्याच्यावर. बरोबर. त्याच्यामुळे मध्ये ज्यावेळेला एक आमचे धनंजय आंबेडकर म्हणून जे मित्र, इतिहास संशोधक मित्र आले होते, त्यांनी सांगितलं की ही त्यावेळेच्या कुठल्या तरी राजकारणातल्या एखाद्या स्त्री किंवा पुरुषाची समाधी असावी. बरोबर. त्याच्यामुळे ते फक्त ती पिंडीच्या खालचा भाग असतो, तसा भाग आहे, खालचा भाग आहे. कोणी जर असेल तर ती शिवपिंडी म्हणतात. बरोबर. तर अशा प्रकारे ही अज्ञात वीरांची, म्हणजे त्या काळातली समाधी आहे कोणाची तरी राजवंशातली. आणि हा खारेपाटण किल्ला दिसतोय तो आपल्याला, किल्ल्याचा एरिया संपूर्ण. तर आता वरती किल्ला आहे इकडे, म्हणजे वरती किल्ला आहे बाजूला, आणि किल्ल्याच्या बॅक साईडला जातो मी, मागच्या बाजूला. आणि इकडे गुहेसारखं प्रकार आहे, म्हणजे कोरीव काहीतरी आहे. ते बघायला जाऊया, म्हटलं काय ते बघूया. हे बघा समोर कोरीव गुहा आहेत, तसं त्यांचं म्हणणं, म्हणजे गुहा आहेत त्या ठिकाणी, केव.
तर आता आपण आलोय त्या गुहेकडे बघा. हे किती गुहा आहेत इकडे? 2 आहेत. हा ओके. ही बघा ही एक गुहा आहे. हा प्रॉपर कोरीव दिसते. बरोबर कोरलेली नक्कीच आहे कारण कटिंग दिसते याच्यात. तर ह्या आपण खारेपाटणमध्ये आणि या गुहेबद्दल कोणाला माहिती नाही म्हणते ना एवढं. ही गुहा बऱ्यापैकी अपरिचित आहे. ओके. आणि माझ्या माहितीने जास्तीत जास्त आम्ही याचं लोकेशन न देता अपरिचित राहण्यासाठी प्रयत्न करतो. कारण एखाद्या ठिकाणी गैरवापर होऊ शकतो मोठ्या. बरोबर. सध्या तिथे आता तुम्ही बघाल तर ही गुहा व्यवस्थित बांधलेली. इथे साने दिसतील. दिवा बरोबर. दिव्याची रचना इकडे. दिवा हे करण्यासाठी हे दिव्यासाठी. हा बरोबर. या ठिकाणी दिवा लावला जायचा दिवा लावण्यासाठी रात्रीचा. हे बघा असे खड्डे आहेत म्हणजे त्याला सान म्हणतो. बरोबर. इथे आहे इथे आहे म्हणजे ही मानव निर्मित आहे नक्की आणि कोरलेली दिसते. हा ही थोडक्यात 1 रूम कटिंग आहे इकडे. हा 1 रूम किचन. ही भिंत आहे. इथे पण प्रॉपर साने आहेत कोरलेले दिवे लावण्यासाठी. हा याच्याबद्दल काय अभ्यास केला होता काय म्हणजे कधीची आहे अभ्यास असं नाही पण बाकीच्या ज्या समकालीन असणार नाही लेण्या असं म्हटलं जातं आपण तशा पद्धतीने बघाल तर पण शिलार राजवंशाचं पुन्हा वाटतंय ते. बरोबर. इथे भिंत होती ही पडली. ही तुटली. इथे बघा इथे दिसते. हा बरोबर. येण्यासाठी वाट होती. हा आतला भाग 2 रूमची जागा होती. ही बघा ही हा दरवाजा चूल जसे रानटी जनावरांना रात्रीच्या वेळेला बाहेरून येऊ नयेत गुहेत म्हणून इथे प्रवेशद्वार उभेसाठी चूल असावी. अन्न शिजवण्यासाठी असेल किंवा बाहेरचे प्राणी कुठले प्राणी आत येऊ नये आग पेटत ठेवायची. आगीची रचना प्रॉपर कोरलेली चूल दगडामध्ये कोरलेली आहे. बरोबर. आणि ही एक रूम भिंत म्हणजे बाहेरची चूल आहे असं म्हणते. आणि आता काय बोलत होता तुम्ही? ही जी भिंत होती ती पडली. आतमध्ये येण्यासाठी रस्ता दिसतोय बघा. बरोबर. हा म्हणजे ही एक आतली रूम आणि ती बाहेरची रूम. आणि इथे जी चूल आहे ही गुहेच्या तोंडाशी चूल करण्याचं कारण त्याच्यावर अन्न शिजवण्याचंही काम होऊ शकतं. आणि रात्रीच्या वेळेला जे जंगली प्राणी येणार नाही म्हणून आग पेट संरक्षण व्हावं. आगीला घाबरून ते आपल्यापासून लांब राहावेत म्हणून ते हे केलेलं आहे. आणि या ठिकाणी पण काहीतरी तुम्हाला आता ही मातीने हे झाले. ही त्यावेळेला पाण्यासाठी डोणी केली जायची. बरोबर. आता ती छोटा हौद थोडक्यात पाणी साठवण्यासाठी पिण्याचं असेल किंवा बाकी सर्व वापरासाठी त्यासाठी हा एवढा छोटा हे दिसतोय. आता इथे बघा गारवा किती आहे. एवढ्या उन्हाळ्यात पण बाहेर असताना इथे खूप गार वातावरण आहे. तर अशा प्रकारे ऐतिहासिक गुहा आहे. आणि ही मोठी म्हणजे 1 नंबर गुहा ही आहे मोठी. आणि बाजूला आहे ती थोडी छोटी आहे. आपण बाजूच्या गुहेत आहे म्हणजे अशा 2 गुहा आहेत बाजूबाजूला. आणि आता आपण 2 नंबर गुहेत जातोय म्हणजे दुसऱ्या गुहेमध्ये जातोय. तर ही आहे दुसरी गुहा. याच्यात कोरीवकाम आहे का? नाही याच्यामध्ये ही अर्धवट बांधलेली गुहा आहे. ही नैसर्गिक वाटते. नैसर्गिक बऱ्यापैकी नैसर्गिक आहे. आणि इथे आतमध्ये थोडं जंगली प्राण्यांमुळे धोकादायक आहे कारण विष्ठा दिसते. बरोबर. साईंद्र बिंद्र त्याच्यामुळे ही अशी आतमध्ये वळलेली आहे. पण ही नॅचरल वाटते बऱ्यापैकी. आणि ती वाटते कोणी म्हणजे ही पण तशी असेल पण तुटण्याचा प्रयत्न केला असेल तिथून पुन्हा त्यांचं कुठेतरी दुसरीकडे झाला असेल. बरोबर. त्यांनी त्यामुळे कमी हाईट आहे किंवा माती पण पडलेली होती. माती पण पडली खाली उपसा केला तर मिळेल. तर अशा 2 गुहांचं अस्तित्व आहे इकडे. संपूर्ण एरिया ना थोडा अभ्यास करण्याची गरज आहे कारण खूप साऱ्या गोष्टी इकडे बघा. पायऱ्या वायऱ्यांसारखं रस्ता इकडे. इथे पण पायऱ्यासारखं दिसते. पायऱ्या अशा गुहेपर्यंत गेल्यात किंवा काहीतरी बेस असेल. पायऱ्या किंवा बेस दोनापैकी एक प्रकार आहे. चौतरा पण असेल ना. तेच तिकडे दगडात पायऱ्या आहे तिथे पण आपण जाणार. तिकडे दिसतंय कोरलेले आहेत ते. हा तिथे अर्धवट ती एक गुहा आहे अर्धवट सोडलेली. अशा प्रकारे परिसर आहे. तिकडे आपण 2 गुहा बघितल्या आणि या 2 गुहांच्या समोर हे बघा हे कोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या कोरलेल्या आहेत. समोरून तुम्हाला असे समजेल अशा प्रकारे कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि तिकडे पण आहेत ना. हा म्हणजे तेव्हाच्या वाटा असतील. काही शिल्लक राहिल्या काही नष्ट झाल्या. बघा इथे पण पायऱ्या कोरलेल्या आहेत. हे बघा. तर असं सगळीकडे कोरीव काम दिसते. इकडे वेगळे पॅच आहेत. ती गुहा अर्धवट आहे म्हणजे ती तुटली असेल कदाचित किंवा अर्धवट राहिली असेल. छोटी गुहा आहे ती आहे. इकडे काहीतरी इतिहास आहे नक्कीच. हा ही वाट जुनी वाट होती बरोबर. झिजली असेल. हा ह्या पण पायऱ्या आहेत ना. ते पाणी जाऊन जाऊन झिजले ते. इकडे प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळे खाच दिसतात. मेन म्हणजे इथे पण खाच आहे. हा पण कोरीव आहे बा. हे डोनीसारखा प्रकार आहे काहीतरी स्क्वेअर आहे. हा इकडे पण आहे म्हणजे मोठी रचना आहे. बरोबर. तेव्हाची वस्ती असेल का इथे काहीतरी संदर्भ आहे याचा किल्ल्याच्या रिलेटेड किंवा वस्तीच्या रिलेटेड.
इकडे सुद्धा कटिंग, तसे वेगळ्या ठिकाणी कटिंग आहे. हा पूर्ण काथाच एरिया आहे. हे बघा, आता मी वरती आलो, इकडे पण कोरीव काम आहे बघा. म्हणजे मोठी रचना, इकडे पण सगळे कोरीव असं कट केलेलं दिसते बघा. हे प्रॉपर कटिंग आहे. आणि किल्ल्याच्या बाहेर नाही बघा अशी, म्हणजे हा किल्ल्याची बॅक साईड आहे ते दुर्गादेवी मंदिर. किल्ल्याच्या मागील बाजूस अशी भरपूर रचना अजून पण आहे. हे सुद्धा कटिंग आहे, म्हणजे काहीतरी या ठिकाणी बांधकामासारखं काहीतरी असणार त्यावेळेचं. कटिंग दिसते इकडे. इकडे पण खाचा बिचा दिसते बघा. इकडे संशोधन घेणं गरजेचं आहे, कारण खूप मोठा एरिया आहे आणि याच्यात अजून काहीतरी निघेल. हे बघा, इथेच प्रॉपर कटिंग दिसते. हे कटिंग प्रॉपर आहे. म्हणजे सर्वकडे सगळीकडे माणसाच्या पाऊलखुणा आहेत जुन्या लोकांच्या. आणि त्याच्यावर शोध झाला तर त्याचा संदर्भ समजेल काय असेल ते. तिकडे सुद्धा दिसते बघा. तर अशा प्रकारे आपण ऐतिहासिक खारेपाटण शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणा बघतो. हे बघा, हे पण कोरीव आहे. हे कटिंग कोरीव आहे इकडे. हे सगळं कोरीव काम आहे इकडे. जिथे जिथे आपण बघतो इकडे कट मारलेत. हे बघा, इथे पण कटिंग आहे. इथे काहीतरी असेल. हे कटिंग तर क्लिअरच दिसतंय, तटबंदीसारखंच. हे बघा, किंवा इथले दगड बिगड काढले असतील त्यावेळी, काहीतरी आहे इथे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कटिंग दिसते. सुळाच्या दगडाच्या बाजूला होता पण आता हा आहे सुळाचा दगड. तर अशा प्रकारे आहे ऐतिहासिक खारेपाटण शहर. तर आता आपण बुरुजाकडून, म्हणजे ह्या दुर्गा मंदिराकडून समोर चाललो आहे. आणि समोर इकडे विरगळी आहेत, खूप साऱ्या विरगळी, ज्यामध्ये आपला इतिहास लिहिला गेला आहे, वीरांचा इतिहास इथल्या. आणि या ठिकाणी समोर जर कोण ठेवलाय, ह्या पहिल्यापासून इथेच आहेत काय? कुठे होते? कालभैरव मंदिर. ओके, जीर्णोद्धार झाला तेव्हा ते वरती आणून इकडे ठेवले. आता आम्ही प्रॉपर हे करून ठेवल्या. ओके, स्वरूपात होत्या. ही मूर्ती कोणाची आहे? जुनीच आहे ना, अशी काही पुरातन मूर्ती आहे. याच्यावर काय अभ्यास झाला नाही ना? नाही अभ्यास झालेला. हे तर सगळे हे बघा, विरगळ सती अभ्यासकांसाठी पहिली गोष्ट म्हणजे खारेपाटणमध्ये दुर्मिळ अशी सूर्यनारायणाची मूर्ती आहे. त्यामुळे खारेपाटण किती जुनं आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या सर्व मूर्त्या त्या काळातल्या पण असतील कदाचित, त्याच्यामुळे त्याच्या तसं सिमिलर मूर्ती आहेत ते. त्यामुळे अभ्यासकांना जर काय अभ्यास करायचा त्याच्यावर करू शकते. बघा, सगळं विरगळी आहे तिकडे. आणि या मंदिर परिसरातल्याच आहे ना काळभैरव मंदिर. हे बघा, खारेपाटण मध्ये प्रत्येक मंदिराच्या बाहेर अशा विरगळी विरगळ आणि सतीशिळा आहेत. बरोबर. तर ह्या अशा मूर्त्यांचे अवशेष पण आहेत. ही मूर्ती आहे तिकडे, ही मूर्ती आहे कुठेतरी. आणि ह्या सुद्धा त्याच्यातलं म्हणजे काय ते बघणं अवशेष आहे ना. या ठिकाणी त्यांनी ठेवले आहेत किल्ल्यावरती. हे केव्हा आणून ठेवलं इकडे? किती वर्ष झाली? मंदिर झाल्यानंतर 2014 साली मंदिर झालं. त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी इथे आणून ठेवलेत. तेव्हापासून असेच ठेवलेले होते. आम्ही ते आता किल्ले संवर्धन संस्था आणि आमची किल्ले संवर्धन समिती, मावळे आम्ही स्वराज्याचे, यांच्या माध्यमातून साफसफाई ठेवून ते व्यवस्थित लावून ठेवलेत. बरोबर. जेणेकरून आणि झाडाखाली असल्यामुळे थोडं ऊन कमी लागेल. बरोबर. जेणेकरून येणाऱ्यांना ते बघता येतील. बरोबर. तर या ऐतिहासिक गोष्टी सर्व किल्ल्यामध्ये आहेत. खारेपाटणचा इतिहास. आणि किल्ल्याच्या खाली उतरल्यानंतर ही सगळी किल्ल्याची तटबंदी आहे. आणि किल्ल्याच्या खालीच इथली आदर्श शाळा, 1 नंबर शाळा खारेपाटणची, पूर्व प्राथमिक शाळा. 1860 साली स्थापना झाली. ही 1860ची आहे ना, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जुन्या शाळेपैकी. हो, ब्रिटिशकालीन शाळा आहे. ब्रिटिशकालीन म्हणजे. आणि सध्या आदर्श शाळा म्हणून त्याला हे भेटले ना, मॉडेल स्कूल म्हणून. जिल्ह्यातल्या जे ठराविक शाळा आहेत त्याच्यामध्ये ही मॉडेल स्कूल. सुंदर सुंदर परिसर पण सुंदर बनवला. अशा प्रकारे स्वच्छ इकडे लिहिले माझी शाळा स्वच्छ शाळा. खरोखर स्वच्छ शाळा आहे. आता सध्या मे महिन्याची सुट्टी आहे पण सायन्स लॅब, अत्याधुनिक सायन्स लॅब आहे. विविध खेळाची साधनं आहेत. आणि इथले जे मुख्याध्यापक आहेत श्रावणकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून ह्या शाळेचं ह्या शाळेमुळे खारेपाटणचं नाव अख्ख्या जिल्ह्यात. बरोबर. स्पर्धा परीक्षा संदर्भात असेल, वेगवेगळे प्रोजेक्टच्या संदर्भात असेल. ज्यावेळी शिक्षण परिषद होती, कोल्हापूर सारख्या ठिकाणी शिक्षण परिषद झाली, तिथेही आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी खारेपाटण शाळेला मिळाली. ओके. केंद्र शाळेला. आता साधारण मुलं किती असतील शाळेत? आता 1.25 दरम्यान पट आहे. आणि यावर्षी
200चा पट क्रॉस करेल अशी आम्हाला आशा आहे. अपेक्षा आहे. हो. आणि या ठिकाणी म्हणजे मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही आहेत. दोन्ही आहेत. अशा प्रकारे ही आदर्श म्हणजे शाळा बघते. माझी स्वतःचीच 3री पिढी, माझ्या मुलाची 4थी पिढी, हा. माझे आजोबा, माझे वडील, मी स्वतः आणि माझा मुलगा या शाळेत शिकले. ओके. म्हणजे जुनी शाळा असल्यामुळे पिढ्यानपिढ्या लोक या शाळेत शिकतात. 18व्या शतकातली शाळा आहे आणि इथे नोंद पण आहे 1860 वरती बोर्डवरती, केंद्र शाळा खारेपाटण. सुंदर. आणि सांस्कृतिक कार्यक्रम खूप सारे होतात ना इकडे. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आता मध्ये खूप मोठं जवळपास 2.5-3 लाखाचं बजेट असलेलं जे कुठल्या एखाद्या कॉलेजचं बजेट असेल एवढ्या बजेटचं स्नेहसंमेलन इकडे आम्ही फेब्रुवारीमध्ये या शाळेचं केलं. ओके. 21 आणि 22 फेब्रुवारीला. ओके. सुंदर. आणि परिसर बघून लक्षात येतं. आणि इकडे मस्त किल्ल्याची प्रतिकृती असल्यासारखं वाटतं, कारण तटबंदी तशीच आहे शाळेची. म्हणजे जे शाळेचे कंपाऊंडवाले ते किल्ल्यासारखे केले. म्हणजे खारेपाटणला साजेशी शाळा आहे ही. जसा खारेपाटणचा इतिहास आहे तशी ही सुंदर ऐतिहासिक शाळा. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली मी कोकणातली जुनी शाळा ही आहे ही. 1860 1 ऑगस्ट 1860ला स्थापना झाली याची. तर आता आपण कुठे घोडे पातळला जातो. आता आपण घोडेपात्र बंदर म्हणजे खाली चाललो आपण. चला. हे पोलीस स्टेशन. हे पोलीस स्टेशन ना. इकडे पोलीस हे पण जुनंच आहे ना चौकी. ब्रिटिश कॉलेज. ब्रिटिश कॉलेज ना. फक्त आता नवीन बनवली पण जागा तिच्या ब्रिटिशांच्या काळापासून इकडे पोलीस स्टेशन. वसाहत होती ती मात्र आता सगळी भग्नावशेष झालेले आहेत, त्याचे तुटून फुटून. कुठची वसाहत. ही पोलीस हे पडले ना. हा हा हा. ते पोलिसांची. ओके. पोलिसांची वसाहत होती. हा. तर अशा प्रकारे किल्ल्याच्या बाजूला सर्व गोष्टी आहेत. हा किल्ला आहे आपला. ही तटबंदी आहे किल्ल्याची. आणि किल्ल्यातून खाली उतरल्यानंतर हे आहे जाधव यांचं घर. ऋषिकेश जाधव यांच्या घरी आलोय. आणि यांचा इतिहास सुद्धा किल्ल्याशी रिलेटेड आहे, कारण त्यांचे पूर्वज म्हणजे त्या काळात झाले असं ते सांगतात. शिवकालीन इतिहास. आता आपण आलोय जाधव यांच्या घरी. तर जाधव यांचा संबंध म्हणजे किल्ल्याशी म्हणजे तुमचा म्हणजे ते शिवकालीन इतिहास आहे ना. आपण हो, शिवकालीन इतिहास म्हणजे माझी 7वी आणि माझ्या मुलाची 8वी पिढी. हा. काशीबा जाधव म्हणून जो कोल्हापूर जवळ पन्हाळा किल्ला आहे, त्या पन्हाळा गडावरून काशीबा जाधव हे आमचे मूळ पुरुष इथे खारेपाटणला आले. त्या महाराजांच्या काळात म्हणजे आता जवळपास 50 वर्षाची साधारण एक पिढी धरली तर 7 पिढ्या म्हणजे 7-5 350 वर्ष पाठी जातात. म्हणजे साधारण महाराजांच्या काळात त्यावेळेला कोणतरी आमचे पूर्वज आले. त्यावेळेचे सरदार कोण असतील त्यांना इथे या किल्ल्याच्या कामासाठी, किल्ल्याच्या कामगिरीसाठी इथे आणलं गेलं असावं. आणि काशीबा जाधवांची मग पुढे त्यांचा मुलगा सोबानराव आणि त्यांची मग पुढे पिढ्या होत. आता माझी 7वी पिढी, माझा मुलगा ही 8वी पिढी. आम्ही इथे सुखवस्तू जवळपास 350-400 वर्षापासून इथे किल्ल्याच्या पायथ्याशी घर आहे. बरोबर. आणि त्यामुळे किल्ल्याबद्दल मला खूप आस्था आहे की किल्ल्याचं पुनर्जीवन व्हावं आणि किल्ल्याला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त व्हावं, जेणेकरून पर्यटक येतील आणि जे आपला पूर्वीचा जो इतिहास होता तो लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून साफसफाई स्वच्छता मोहीमही राबवतोय आणि त्या किल्ल्याच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न करतोय. तर माझं सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे ज्या येणाऱ्या पर्यटकांनाही की तुम्ही इथे या, बघा. किल्ल्याची कोणतीही नासधूस न करता किंवा किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कुठेही गेलो तर आपण प्लास्टिकचे रॅपर आणि पाणी बॉटल ज्या आपल्या घेऊन जातो बरोबर खाद्यपदार्थ खाण्यासाठी, त्या इथे तिथे न टाकता व्यवस्थित तिथे कचराकुंडीची व्यवस्था आहे तिथे टाकाव्यात किंवा त्या आपण पुन्हा घेऊन याव्यात, जेणेकरून तिथे पर्यटन स्थळी कचरा होणार नाही, स्वच्छता राहील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठल्याही ठिकाणी गेला, खारेपाटण किल्ल्यावर नाही कोणत्याही ऐतिहासिक पर्यटन ठिकाणी गेलात तुम्ही स्वच्छता पाळा आणि तुमची तिथली वर्तणूक, वागणूक त्या काळाला मान देणारी असावी. कुठल्याही प्रकारची तिथे वेगळी वागणूक न करता तुम्ही त्या किल्ल्याचा आनंद घ्या, पर्यटनाचा आनंद घ्या आणि आपला जीव सांभाळून पर्यटन करा. धन्यवाद.
आपण आलोय घोडेपात्र. घोडेपात्र काय म्हणतात त्याला? ते पूर्वी शिवकाळात महाराजांच्या काळात घोडे पाणी प्यायला यायचे म्हणून याला घोडेपात्र नाव पडलं. ही आहे शुक नदी, जिचा उगम वैभववाडीतल्या गुहेत झाला. शुक ऋषींची गुहा होती, त्यांच्या गुहेत त्याचा उगम झाला म्हणून त्यांचं शुक मुलींचं नाव देऊन त्याला शुक नदी म्हटलं जातं. ओके. आणि खाली ही विजयदुर्ग याला जाऊन मिळते. विजयदुर्गची खाडी, विजयदुर्गची खाडी वाघोटनला जाऊन समुद्राला मिळते. पूर्वी गणपती वगैरे यायचे दगडावर तुम्हाला ते मार्किंग आहे त्याच्यावर. मोठं पात्र होतं, पण आता बरंच पुरामुळे गाळ येऊन तसंच आपल्या वरती मोठ्या प्रमाणात ऊस शेती झाली, धरणं झाली, त्याच्यामुळे ह्या नदीचं पाणी कमी झालं. तशी मोठी नदी पहिल्यापासून, खूप मोठी नदी गणपती यायची. बरोबर, मोठं पात्र आहे इकडे नदीचं. आता म्हणजे हल्ली सालात काय त्याचा वापर नाही. हल्ली आता याच्यासाठी फक्त होडी इकडून पलीकडे जी काजीवाडी आहे, मुस्लिम वाडी आहे मुस्लिम समाजाची, ती पावसाळ्यात तिकडे जाण्यासाठी इतर वेळेला उपयोग आहे. पावसाळ्यातून नाही, पावसाळ्यातून होडी बंद असते. ओके. तिथे तिथून पण चालत जायला रस्ता आहे. ओके ओके. इतर वेळेला कमी पावसात होडी चालू असते. आता काय जिकडून तिकडून रस्ते झाले त्याच्यामुळे त्याचं हे कमी झालं. तर ही आहे घोडेपात्र. ओके. तर आता सध्या इकडे बांधकाम केले प्रॉपर. पहिल्यांदा खाली होत एरिया ना? ही खाली होती, ही लेवल होती, पाणी पूर यायचं, पाणी भरायचं. म्हणून आता उंच केलं. तर असं वार्षिक गणपती विसर्जन वगैरे इथेच होतं. इकडे होतं ना? ओके. 7व्या दिवशी 11व्या दिवशी. हे आहे घोडेपात्र. आणि हे शासकीय विश्रामगृह ना? हो, म्हणजे पहिली जी किल्ल्याची वाट होती ती इकडे खाली आहे. चालत जाण्याची जी पायवाट आहे ती इथून वरती. इथून वरती किल्ल्यात जाता येतं. आणि वरती आहे ते शासकीय विश्रामगृह. आता बंद आहे ना ते? आता सध्या बरीचशी पडझड झाले, पण ते बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. ब्रिटिशांनी बांधलेलं आहे, तेही खूप 150 वर्ष जुनं आहे. आणि ह्या जुन्या वखारी इथले ना? पहिल्यांदा काय मीठ यायचं म्हणजे कौलं इथे सामान यायचं गलबतातून ती इथे स्टॉक केली जायची आणि इथून मग बैलगाडीतून भरून त्या बरोबर घाटमाथ्यावर गगनबावडा मार्गे की फोंडा मार्गे, तेव्हा फोंडा मार्गे गगनबावडा. गगनबावडा जुना आहे ना? ओके, बरोबर. तर अशा प्रकारे हा सर्व एरिया आहे. आणि आता आपण बघतोय तो आहे खारेपाटाचा डेपो. या ठिकाणावरून आजूबाजूच्या गावामध्ये खूप साऱ्या बसेस जातात. हा संपूर्ण डेपो परिसर आहे. तर आता आपण बघतोय ते आहे इकडचं काळभैरव मंदिर समोर आहे. आणि हे आहे इथलं केदारेश्वर मंदिरामध्ये आहोत आपण आता. तर आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया. केदारेश्वर मंदिर. तर हे सुद्धा इथलं ऐतिहासिक मंदिर आहे केदारेश्वर. आणि या मंदिर परिसरात अशा पुरातन विरगळी सुद्धा आहेत. हे बघा, अशा विरगळी आहेत. आणि या विरगळीमध्ये इथला इतिहास लपलेला आहे. आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे याचं केदारेश्वरचं. इकडून सुद्धा रस्ता आहे.
तर आता आपल्याबरोबर खारेपाटणचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच प्राचीताई ईश्वरकर आहेत. नमस्कार. आज जो तुमचा म्हणजे ह्या खारेपाटणचा मी व्हिडिओ बनवतोय तर त्याच्यामध्ये खारेपाटणचा इतिहास आणि खारेपाटणची भौगोलिक परिस्थिती दाखवतोय. तर तुमचं म्हणजे सरपंच म्हणून काय म्हणणं आहे, खारेपाटण शहराबद्दल तुमचं मत काय? खारेपाटण म्हणजे आता आपण सर्व फिरून आलाच आहात, तर तुम्ही पाहिलं असेल खारेपाटण हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे. बरोबर. शिवाय त्याचा ऐतिहासिक वारसा आपण पाहिलाच आणि फार प्राचीन मंदिर आहेत. आपल्याला ऋषिकेश जाधव यांनी सांगितलंच असेल, शिलाहर राजाच्या काळातील ही एक राजधानीचं ठिकाण होतं. बरोबर. तर त्याच दृष्टीने म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने ह्याला विकासासाठी खूप स्कोप आहे. बरोबर. आणि ही बाजारपेठ जी आहे ती सुद्धा प्राचीन आहे. शिवाय आजूबाजूचे दशक्रोशी इथले आजूबाजूचे जवळजवळ 20-25 गाव ह्या बाजारपेठेवर डिपेंड आहे, अवलंबून आहे. बरोबर. आणि त्यांची देवाणघेवाण इथे कायम चालू असते. परत आमच्या गावाला लाभलेली शुख नदी आणि पूर्वी ह्या शुख नदीच्या माध्यमातून व्यापार वगैरे होत होता आणि त्या काळात फार मोठी बाजारपेठ ही होती. तर माझं विजन एवढंच आहे की ह्या गावाचं जे गतवैभव होतं ते पुन्हा मिळावं, त्याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. संपूर्ण तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम चालू आहे? हो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता हेच काम चालू आहे. बेसिक आता ज्या गोष्टी आहेत दळणवळणच्या असतील, पाण्याची वगैरे असेल, ह्या चालूच आहेत. शिवाय जुनं आमचं एक ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस आहे, त्याची आम्ही मागणी केली डेव्हलपमेंटची. एक रिंग रोड आम्ही नदीच्या किनाऱ्यावरून म्हणजे तो एक पर्यटन दृष्ट्याही चांगला होईल आणि शिवाय ह्या बाजारपेठेत जी वाहतूक कोंडी होते त्याला पर्याय उपलब्ध होईल. शिवाय राजापूरचे काही गाव ह्या बाजारपेठेशी कनेक्टेड आहेत, जसे की वालिये, गुंजवणे वगैरे. तर तिथे आम्ही ब्रिज कम बंधारा याची पण मागणी केलेली आहे. तर माझं हे आता माझ्याकडे 4 वर्ष आहेत, 4 वर्षाचं हे माझं विजन आहे. बरोबर. आणि बस इतकंच मी सांगेन. बरोबर. म्हणजे तुम्हाला ऐतिहासिक शहराचं सरपंच पद मिळालंय आणि गावाकडून शहराकडे याची खारेपाटणची वाटचाल आहे आणि त्यानिमित्तानं तुमचा प्रयत्न चालू आहे. आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या कार्याला. करण्यासारखं तसं बरंच काही आहे आमच्या गावामध्ये. बरोबर. पण मला माझ्याकडे आता असलेला काळ फार कमी आहे, 4 वर्षाचाच आहे. 4 वर्षात हे माझं विजन मी तुम्हाला सांगितलंयच. पण खारेपाटणचं जे राजधानी कधी काळी होती, वल्लीपट्टण म्हणून जो आमचा गाव म्हटला जात होता त्या काळात, बरोबर, तर राजधानी नाही पण तालुका पुढे व्हावा ही एक आमची अपेक्षा आहे. आणि ह्याचं जे गतवैभव आहे ते मिळवण्यासाठी हे स्वप्न मी लोकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून 4 वर्षात जितकं होईल पण त्याच्या पुढेही ह्याची प्रगती अशीच होत राहो ही माझी अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल.
you.